झरा नावाने ज्या अशा काही वाटा आहेत, तर त्या रायरेश्वरला अशा चढणाऱ्या बऱ्याच वाटा आहेत. तर त्यापैकी ही जी वाट आहे, ही कुडलीकडून येणारी जी वाट आहे, दिवंगन किंवा कुडलीकडून येणारी, ह्या वाटेने आपण वर चढणार. या वाटेने वर चढायचं वैशिष्ट्य असं की आपण संपूर्ण जवळजवळ 2/3 रायरेश्वर आपण क्रॉस करून खाली कोरल्याला उतरतो. हे या वाटेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही पश्चिमेकडून तुमचा जो प्रवास चालू होतो तो पूर्वेकडे संपतो. या दिवसात आपण रायरेश्वर करण्याचं सगळ्यात महत्त्वाची ही वेळ का, तर ह्या काळात रायरेश्वरवरती जी फुलं फुललेली असतात ती इतरत्र सह्याद्रीमध्ये आपल्याला कुठंही आढळत नाही. म्हणजे एखादं दुसरं आढळलं वेगळं, पण अख्खं विस्तृत पठार या फुलांनी बहरलेलं असतं. आणि त्याला आपण काही जण त्याला रान हळद म्हणतात, पण त्याचं नाव आहे चवर जातीची ही फुलं आहेत. आणि त्याचा डॉमिनन्स पण आहे. म्हणजे डॉमिनन्स म्हणजे ती भरपूर प्रमाणात इकडे तुम्हाला मळेच्या मळे फुललेले पाहायला मिळतात. साधारण त्याचा फुलण्याचा जो कालावधी आहे हा साधारण भाद्रपद महिन्याचा, संपूर्ण भाद्रपद महिना हा त्याचा फुलण्याचा कालावधी आहे. ही अशी ह्या फुलांचा म्हणजे माझ्या तरी पाहण्यात संपूर्ण सह्याद्रीमध्ये जे काही मी फिरलेलो आहे, सह्याद्रीमध्ये कुठंही इतक्या विस्तृत प्रमाणात ह्याच एकाच जातीची फुलं आपल्याला पाहायला मिळाली. अशी अजून अनेक फुलं आहेत. म्हणजे जस्ट त्यांचा फुलण्याचा कालावधी सुरू झालेला आहे. जशी उष्णता वाढते तशी ती फुलं फुलत जातात. अनेक मी व्हिडिओ टाकला होता, मी काही फोटोज टाकले होते, काही जणांना पाहिले असतील तर माहीत नाही, पण अतिशय बारीक बारीक पण अशी अनेक जातीची फुलं या पठारावरती मिळतात. ही ह्या पठारावर फुलण्याचं कारण असं की ज्या पठारांची उंची साधारण 1200 ते 1300 मीटर उंचीवरती असते, त्या रेंजमध्ये ती फुलतात. ही इकडे तुम्हाला खाली कुठेही फुललेली मिळणार नाही, कारण याचा जो अल्टिट्यूड आहे म्हणजे समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती साधारण त्याला 1300 ते 1400 मीटरची त्याला उंची लागते. आता ही फुलं इथून बरेचसे लोक तोडून गणपतीसाठी किंवा याच्यासाठी ती नेली जातात. गौरीसाठी पण नेतात, पण तो इथल्या स्थानिक लोकांचा तो बिझनेस आहे. आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करूया. आता ही जी फुलं आहेत ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो फुलं पाहण्याचा आणि ते मळे पाहण्याचा जो काही एक आनंद आहे तो अतिशय अविस्मरणीय असा आहे. संपूर्ण वरती साधारण तुम्हाला 1.5 सिंहगड, 1.25 सिंहगड पहिल्यांदा तुम्हाला वर चढून जायचं. अंदाजे 1.25 सिंहगड धरा. 1.25 सिंहगड वर चढल्यानंतर वरती एक गाव येईल धानवली. धानवली हे गाव रायरेश्वरच्या पश्चिम टोकावरचं गाव आहे. रायरेश्वरवरती तशी मुख्यतः 2च गाव आहे. एक मुख्य रायरेश्वरच्या मंदिराजवळचं गाव आणि हे धानवली एक गाव. ह्या गावाला आजही कुठंही रस्ता नाही. अतिशय खडतर अवस्थेमध्ये ही लोकं वरती राहतात. आणि पश्चिम भागात आहे. म्हणजे त्यांना जर बाजारासाठी यायचं असेल किंवा मीठ तेल जर घ्यायला यायचं असेल तर त्यांना एकतर इथे यावं लागतं, नाहीतर मग पुढे निगुडगरला किंवा भोरला त्यांना वरती तिकडून गाडी पकडून भोरला जावं लागतं. आणि मग ते सगळं सामान त्यांना डोक्यावर वाहून परत धानवलीमध्ये यावं लागतं. धानवली गावाचं अजून एक असं वैशिष्ट्य की इतक्या अतिशय ज्याला म्हणतो की अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ते गाव टिकून आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर माझा काल खरं मेसेज टाकायचा राहिला की थोडेसे कपडे वगैरे काय जर असतील तुम्ही येताना घेऊन या, पण तो काही राहिला, पण ठीक आहे चला. तर धानवलीवरती पोहोचल्यानंतर आपला जो प्रवास आहे हा रायरेश्वरचं जे मुख्य मंदिर आहे जिथं शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्या मंदिराकडे आपला प्रवास चालू होईल. मंदिराकडून आपण शिडीच्या मार्गाने खाली उतरून कोरले गावात आपला ट्रेक समाप्त होईल. संपूर्ण ट्रेकचा कालावधी साधारण 6-6.5 तासाचा असेल. चढ साधारण तुम्हाला 500 मीटर, 500 ते 550 मीटर, तुम्हाला साधारण 500 ते 600 मीटर साधारण तुम्हाला अल्टिट्यूड चढायचा आहे आणि तेवढाच अल्टिट्यूड तुम्हाला परत खाली उतरायचा आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही कोरल्याकडे जाल तेव्हा तुम्हाला डांबरी रस्ता लागेल, ठीक आहे. आणि तो डांबरी रस्ता साधारण तुम्ही अर्धा ते 1 किलोमीटर तुम्ही चालल्यानंतर 2 रस्ते फुटतात. एक कच्चा रस्ता कोरले गावाकडे डायरेक्ट जातो आणि एक डांबरी रस्ता फिरून कोरले गावात जातो. तर आपल्याला डांबरी रस्त्याने नाही जायचं, आपल्याला कच्च्या रस्त्याने जायचं.
कच्च्या रस्त्याला सुरुवात केल्यानंतर 15 मिनिटाच्या अंतरावर अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे. तोच वॉटरफॉल तुम्ही सर्वांनी एन्जॉय करा. खालच्या वॉटरफॉलमध्ये थोडंसं मग पाण्याचं प्रेशर जे आहे ते कमी कमी होत जातं. जो पहिला वॉटरफॉल लागेल तुम्हाला, म्हणजे डांबरी रस्ता सोडल्यानंतर 15 ते 20 मिनटं आत गेल्यानंतर जो डावीकडे वॉटरफॉल आहे तो तुम्ही एन्जॉय करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारण एक 5-5.5 किलोमीटर खाली चालत चालत कोर्ले गावाकडे जायचं. जिथे तुमचा रस्ता कोर्ले गावात जिथे तुमचा डांबरी रस्ता चालू होईल तिथे आपल्या बस थांबलेल्या असतील. वरती गेल्यानंतर याच वाटेवरती तुम्हाला एक 7 कलरची माती जी रायरेश्वरवरतीच आढळते, एकाच ठिकाणी ती 7 कलरची. अनेक जणांनी बहुतेक जे नवीन रायरेश्वरला पण आलेले असतील तर त्यांनी पाहिलेली नसेल, तर ती 7 कलरची माती याच वाटेवर लागते. तिथे एक बोर्ड लावलेला आहे, तर ती 7 कलरची माती पण तुम्ही पहा. थोडीशी नजर पाहिली मारली आणि प्रत्येक ठिकाणची जर तुम्ही घेतली तर त्याचा फोटोज तुम्हाला कळेल की एकाच ठिकाणी ती 7 कलरची माती तुम्हाला पाहायला मिळते. आणि असं खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. अजून जेव्हा मंदिर तुमच्या जवळ येईल तेव्हा काही शेतं लागतात आणि तिथे चिखलाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. म्हणजे मंदिराच्या जवळ काही जी शेतं आहेत तुम्ही, तर तिथे जरा थोडंसं तुम्हाला सावकाश जावं लागेल. काही ठिकाणी पाय टाकल्यानंतर बूट पण आतमध्ये अडकू शकतो. तो भाग असा थोडाच आहे, जास्त पॅच नाही येतो. म्हणजे तो मंदिरापर्यंत, मंदिराच्या अलीकडपर्यंत थोडंसं जी घरं लागतात तिथपर्यंत तो पॅच आहे. साधारण एक अर्धा किलोमीटरचा तो पॅच आहे. तो जरा तुम्हाला काळजीपूर्वक जायचं आहे. वरती गेल्यानंतर मंदिरामध्ये जाताना चपला बूट बाहेर ठेवायचे आहेत. एक नारळ आपल्या ग्रुपतर्फे आपण आणलेला आहे, तो तिथे आपण वाहणार आहे. ज्यांना दर्शन करायचे त्यांनी दर्शन करून, तिथेच एक शेड आहे, तिथे काय खायचं ते खा आणि परतीच्या प्रवासाला लागा. खाली उतरल्यानंतर तुम्ही तुमचे कपडे बदला आणि जी पहिली बस आहे ती 40 सीट भरली की मग तुम्ही ती डायरेक्ट पहिली, जरी समजा शेवटचा मेंबर येऊपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं सामान आणि ती 40 सीटची बस घेऊन ड्रायव्हरला माहिती कुठं थांबायचं. गेल्या तुमचा स्वयंपाक हा तयार असेल, जेवणही तुमचं तयार असेल. जर आज जरा थोडीशी मिसमॅनेजमेंट झालेली आहे, पीठ आमचं पुण्याला राहिलं आहे पण आम्ही ते बोरवरून आणून मॅनेज केलेले, तर थोडासा उशीर होऊ शकतो. नाही असं नाही आहे, अर्धा तास पाऊण तास इकडे तिकडे होऊ शकतं, पण जास्त काही होणार नाही. सगळं गेल्या तुमचं तयार असेल. परतीच्या प्रवासामध्ये तुम्ही जिथं तुम्हाला पिकअप केलं तिथे तुम्हाला ड्रॉपआउट करण्यात येईल. परतीच्या प्रवासामध्ये घेताना माझी जबाबदारी, उतरताना जर तुम्हाला काही झोप लागली किंवा गाडी पुढे गेली तर माझी काही जबाबदारी नाही. तुम्हाला अरे बाबा तुमचं ठिकाण आलं उतरा खाली, माझी काही जबाबदारी. परतीच्या प्रवासामध्ये तुमचे ओले कपडे, बूट, चपला, शूज, रेनकोट काहीही गाडीमध्ये विसरू नका. जर काही कारणाने जर ते राहिलं तर ते हाईड पार्कच्या मेन गेटवरती सोडण्यात येईल. आता सह्याद्री ट्रेकरबद्दल मी थोडीशी माहिती देतो. हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि तुम्हाला इकडे पैसे कमवण्यासाठी आम्ही अजिबात आणलेलं नाही. गेली 25 वर्ष सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये आम्ही प्रत्येक रविवारी न चुकता आम्ही फिरत आहोत. आणि फिजिकल फिटनेस हा एवढाच आपलं मोटिवेशन आहे. जेवढी सर्व्हिस तेवढं पेन्शन, असं या ग्रुपचं एक मोटिवेशन आहे. तर सगळ्यांनी जे काही ज्यांना पेन्शन आहे, जे सरकारी अधिकारी आहेत, त्यांनी लक्ष ठेवावं की आपल्याला जर जास्तीत जास्त पेन्शन घ्यायची असेल तर या ग्रुपला जॉईन करा. एक ट्रेक करा, 1 महिना वाढून घ्या. 2005 पूर्वी असेल तर टेन्शन नाही, नंतर ते पुढच्या इलेक्शनला होईल. कंटिन्यू जशी एक ट्रेक करा, 1 महिना वाढून घ्या अशी स्कीम आहे. तर मजेशीर भाग सोडून द्या. पण जर आपल्याला BP आणि शुगरपासून जर मित्रांनो लांब राहायचं असेल तर ट्रेकिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो आपण या वाटेवर निवडलेलो आहोत. इथे जमलेले कुणी कोणाचे नातेवाईक किंवा कुणी नाही आहेत. आपण एक फक्त डोंगर मैत्रीच्या समान धाग्याने आपण जोडले गेलेलो आहोत. आणि प्रत्येक रविवारी ही आनंद यात्रा आपल्याला आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या शरीरासाठी एन्जॉय करायची आहे. बाकी ज्यांना समजलं त्यांना समजलं, ज्यांना नाही समजलं त्यांना नाही समजलं, ठीक आहे. हा एक आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून दिला आहे की ज्यांनी तुमचं आणि आमचं आणि समस्त समाजाचं आरोग्य चांगलं राहावं एवढाच याचा उदात्त घेतली. तर सर्वांनी ट्रेक संपल्यानंतर जे स्वाक्षरी पत्रक असेल तिथे आपण स्वाक्षरी पत्रकावर सही करणं गरजेचं आहे. कारण आपला अटेंडन्स त्याच्यामुळं राहतो, नाही तर अटेंडन्स आम्हाला राहू शकत नाही की कोण आलं कोण गेलं. ठीक आहे, जेवढी डोकी मी पुण्याहून मोजून आणली तेवढी मला परत घ्यायची आहे, जबाबदारीचं काम आहे, लक्षात ठेवा. तर स्वाक्षरी पत्रावर सही करणं गरजेचं आहे. परतीच्या प्रवासात आपला जो प्रवास आहे, जिथं आपलं जेवण संपेल तिथून साधारण 1.5 तासात आपण पुण्याला अगदी आरामात पोहोचू. 1.5 तासात आपण अगदी आरामात पोहोचू, ठीक आहे. त्याची सर्वात पुढे गाईड राहील, इथून धानवलीपर्यंत गाईड राहील. धानवलीपासून पुढे मीच तुमचा गाईड असेल. संपूर्ण ट्रेकमध्ये ऑरेंज कलरचे फ्लॅग मार्क
झाडाला मारलेले असतील ते फक्त फॉलो करायचे. ऑरेंज कलरचे फ्लॅग मार्क, तेवढं फ्लॅग मार्क 500-500 फुटावर मारलेलं असेल, जिथे चुकण्याची शक्यता असेल तिथं फ्लॅग मार्क मारलेला असेल तो तेवढं फक्त तुम्ही फॉलो करा, म्हणजे चुकणार नाही आणि संपूर्ण ग्रुप एका वाटेवर राहील. ओके, याच्यात चुकण्यासारखं किंवा याच्यासारखं काही फार मोठं हे नाही आहे. ट्रेक सोपा आहे पण अतिशय वातावरण त्याचं अतिशय सुंदर आहे. इथे जरी 10-15 मिनटं तुमचे जास्त गेले तरी प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की जे मेसेजमध्ये आम्ही लिहू शकत नाही, ते तुम्हाला आम्ही इकडे सांगतो. सर्वात पुढे गाईड राहील, गाईडच्या पुढे सोमनाथ सोनार राहतील जे ऑरेंज कलरचे फ्लॅग मार्क मारतील. तसंच सर्वात शेवटी राजू टिळेकर राहतील. राजू टिळेकर हात वर करा. राजू टिळेकर यांच्या मागे कोणी राहायचं नाही. हे आल्यानंतर असं समजण्यात येईल की संपूर्ण लोक आलेले आहेत असं समजण्यात येईल. ओके, मेडिकल किट आपल्याबरोबर ठेवले. आज मेडिकल असिस्टंट म्हणून डॉक्टर स्मिता धुमाळ आपल्याबरोबर राहतील. जर कोणाला काही मेडिकल हेल्प म्हणून लागली तर आपण ती त्यांना देऊ शकतो. जास्त काही नाही पण जेवढी काही आमच्याकडून हेल्प करता येईल तेवढी आम्ही करू शकतो. मित्रांनो, आता रूल्स रेग्युलेशन खूप बदललेले आहेत. प्रत्येक गोष्टीची माहिती प्रत्येक रविवारी देणं खूप गरजेचं आहे. तसंच सह्याद्री ट्रेकरचे 2 ट्रस्टी आज इकडे आलेले आहेत. मॅडम या इकडे. सह्याद्री ट्रेकरचे 5 ट्रस्टी आहेत, त्यापैकी मॅडम पण आहेत. तर त्या पण फूड मॅनेजमेंट सगळं संपूर्ण फूड मॅनेजमेंट त्यांची असते. त्या कधी कधी मिस मॅनेजमेंट होते पण आज आम्ही सांभाळून घेतो. वरती गेल्यानंतर टॉपला गेल्यानंतर हे प्रत्येकाचा छोटासा एक योगा आपला व्यायाम घेतील. ठीक आहे, स्ट्रेचिंग वगैरे घेतील आणि आपण तिथून मग मात्र आम्ही कोणाला जास्त थांबवणार नाही. पण वरती टॉपला गेल्यावर सगळ्यांनी थांबायचे. धानवली जिथं आपण टॉपला जाऊ तिथे मात्र सगळ्यांनी थांबायचे. ओके, तिथेच आपला योगाचा छोटासा सेशन होईल आणि आपण पुढं शेवटचा मेंबर आला की आपण पुढे मार्गस्थ होऊ. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की होत जाते धुंद धुंद
बंध 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 मुळे हरखूनी जातात झाडे पाऊस होतात मुळे हरखूनी जातात झाडे पाऊस होतात ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी गातात चिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची चिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्या झुंबरन गाऊया रे झुंबरन गाऊया झुंबरन गाऊया रे झुंबरन गाऊया झुंबरन गाऊया रे झुंबरन गाऊया जीव होतो ओला चिंब जीव होतो ओला चिंब घेतो पाखराचे पंख घेतो पाखराचे पंख साऱ्या भाळाला देतो एक ओलसर रंग 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 शब्द भिजून जातात अर्थ थेंबाना येतात शब्द भिजून जातात अर्थ थेंबाना येतात ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी गातात चिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची चिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात सुख पावसा परी यावे आयुष्यान हे भिजावे सुख पावसा परी यावे आयुष्यान हे भिजावे स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो घन आज बरसे मनावर हो घन आज बरसे अनावर हो चाहूल कुणाची त्यावर हो घन आज बरसे अनावर हो सुख पावसा परी यावे आयुष्यान हे भिजावे स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो घन आज बरसे मनावर हो घन आज बरसे अनावर हो चाहूल कुणाची त्यावर हो घन आज बरसे अनावर हो छान
पानावरती थेंब उतरले, वाऱ्याच्याही पायी वाजती पैंजणोले. हो घेऊन गिरकी पानावरती थेंब उतरले, वाऱ्याच्याही पायी वाजती पैंजणोले. ही भूल सावळी पडे, ही भूल सावळी पडे, झिरपले धुके हिरव्या रानावर हो. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर हो. अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी, थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी. हो अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी, थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी. तो गंध भारतो पुन्हा, तो गंध भारतो पुन्हा, मनास वेड्या शिडकावा पानावर हो. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर हो. मिटले आता मधले अंतर, पाऊस पडून गेल्यानंतर, पडून गेल्यानंतर घडून जाईल नाजूक ओले काही, मन होईल हळवे कातर, पाऊस येईल पुन्हा, पाऊस येईल पुन्हा, वीज मोडाया मग येऊ भानावर हो. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो. चाहुल सुखाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर हो. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अशा चिंबो दक्षिणी तुझी साजनी.
सांडची ही थेंब फुले या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरे. सांडची ही थेंब फुले या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरे. धुंद नाचती उन्मनी पुकारे तुझी साजणी अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोक